Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1921. आजची तारीख आहे 26 मे 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजून म्हणजे 10 वाजले. माझ्या समोर एक मुलगी बसून आहे. Yes. माझ्या समोर म्हणजे इन द सेन्स हे असं नाही बिलकुल जवळच या म्हणजे मी माझ्या घरी टेरेसवर फिरत आहे आणि माझ्या घराच्या टेरेसच्या समोर एक ग्राउंड आहे. ओके, माझ्या घरासमोर एक ग्राउंड आहे. त्या ग्राउंडच्या एका बेंचवर एक मुलगी बसली आणि मी तिला एकदा बघितलं होतं. थोडस शी लुक रिली गुड. अशा माझ्या लाईफमध्ये अशा काही सिच्युएशन राहील तेव्हा मी कशाप्रमाणे डील करील. हाऊ डू आय डू दॅट? वेल, आय डोंट नो म्हणजे लिटरली मी कधी विचार पण नाही केला. म्हणजे विचार केला आहे बट इट जस्ट लाईक हे सिच्युएशन माझ्यासमोर खूपदा अशी होते. मला वाटते का आपण काही ना काहीतरी करावं, बोलावं, बट इन द एंड असं रिअलाइज होते की जाऊ दे यार, इट्स नॉट इम्पॉर्टंट राईट नाव. असं फील होतंय. म्हणजे असा कोणताही असा व्यक्ती असेल ना, तो इझिली जाऊन बोलू शकते. म्हणजे जर विशाल असेल तर तो इझिली जाऊन बोलते वगैरे वगैरे. ही इज गुड इन दॅट. तर असे मी आजूबाजूचे असे काही बघतो वगैरे जे आपल्याला जाऊन फक्त सुरुवात करावं लागते. दॅट्स इट यार, बस. जाऊ दे. मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की तू खूप जास्त होप क्रिएट नको करू. म्हणजे की तू असं लोकांना सांगू नको की तू खूप जास्त सक्सेसफुल आहे. यू आर नॉट सक्सेसफुल ऍक्च्युली. आता हे मी का म्हणत आहे, व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की तुला समोर जाऊन एका स्पेसिफिक फील्ड मध्ये जायचं आहे, फिल्म मेकिंग मध्ये. ओके, आता तू तिथली दुनिया बघितली नाहीये. तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, तू ते करू शकतो वगैरे. या दॅट इज ओके. येस, बट ह्या साऱ्या गोष्टी तू केव्हा करशील, जेव्हा तू ही कंपनी सोडून त्या कंपनीमध्ये म्हणजे तिकडे जाशील, राईट? सो यांनी काय होते की आता आज तू प्रशिकला म्हणलं की यावेळेस माझं इन्क्रीमेंट हटलं. ओके, तर हे तू एक प्रकारे खोटं सांगितलं ना, राईट? तुला माहिती आहे तुझी पोझिशन आता राईट नाव काय आहे, कशी आहे वगैरे वगैरे. ओके, दॅट इज रिअली रॉंग. ओके, तर तू असं फेक होप नको देऊ लोकांना. कारण नाही का, लोक असं विचार करतात की यू आर सक्सेसफुल बट इनसाइड यू आर नॉट. लिटरली विचार कर, तू स्वतःची पैशानी हार्ड डिस्क सुद्धा पण घेऊ शकत नाही रे. लिटरली तू वडिलांच्या याच्यावर तू हे घेतलं, वडिलांनी स्वतः थोडे जरी पैसे घेतले ना, तुला असं वाटते की यार तर आतापर्यंत तू वडिलांच्या याच्यावर एवढं सारं करत होता. विचार कर, तू वडिलांच्या याच्यावर तो 12-13 हजार रुपयाचा तो फोन घेतला होता, मोटो G2. वडिलांना किती वाईट वाटलं होतं. आता त्यावर मला असं फारसं काही फील आलं नाही यार, बट आता राईट नो मी असं फील करतो ना की यार उस वक्त मैंने गलत कर दिया. लिटरली, कारण माझ्या अकाउंट मधून जेव्हा पैसे वगैरे कटतात वगैरे, तेव्हा पण मला बहुत बेकार वाटतं. सो आय जस्ट फील लाईक दॅट.
माझं येऊन जाऊन लक्ष त्या मुलीकडे झालं. ती मुलगी एकटी बसून त्या बेंचवर मोबाईल सोबत छेडत आहे. शी वॉज कम्प्लीटली ओपन आहे. या बस तेरे को जाके बस बात करनी है, दैट्स इट डू. बिलकुल माझ्या समोरच आहे, इन फ्रंट ऑफ मी. पण मी तिथे गेल्यावर काय बोलू काय? या प्रश्न तर हा आहे ना, व्हॉट डू आय टॉक टू हर. बोल असंच एक प्रकारे रॅन्डम गोष्टी, म्हणजे असं बोल की या गोष्टी होते का माझं डोकंच नाही चालत बिलकुलच नाही. अबे असं विचार नको करू ना यार. इट जस्ट लाइक तेरे पास है वो लड़की है एंड यू वांट टू डू दिस एंड लेट्स जस्ट गो देयर. या जस्ट टॉक टू हर डूड. बट हाऊ डू आय डू दॅट यार. म्हणजे प्रॅक्टिकली विचार केला ना, वेल सांगू काही काही लोकांमध्ये असते यार अशा प्रकारचे करेज, बट माझ्यामध्ये नाही आहे ते. दुरून पा. ओके, कारण आपल्या लाईफ मध्ये राहणार अशा काही खूप साऱ्या गोष्टी. कधी कधी मला असं वाटते का मी खूप जास्त विचार करतो. मी कधी कधी मला असं वाटते का मी स्वतःला खूप जास्त स्पेशल फील करून देतो. या म्हणजे जो की ऍक्च्युअल मध्ये आहे ना, बट स्वतःच्या ड्रीम मध्ये मी असं फील करून देतो की आय एम द सुपिरियर. या म्हणजे माझं जे काम आहे ते वन ऑफ द टॉप मोस्ट आहे. त्यानंतर मग मी युनायटिंग द वर्ल्ड युनाइट करून राहिलोय. सो इट वॉज लाईक भाई इट्स अ रिअली बिग थिंग. ओके, जस्ट लाईक तिच्या जवळ जा आणि म्हण की बॅडमिंटन जा आणि जस्ट लाईक खेळते का म्हणा, दॅट्स इट. ओके, आणि 100 पैकी करीब 100% म्हणतो ती बॅडमिंटन खेळेल. 100%. या बिकॉज शी वॉज, मी ती त्याच स्टेजसाठी बसली गेली आहे. समवन विल कम टू मी अँड समवन विल टॉक मी वॉटएव्हर. या बट व्हॉट इफ शी इज मॅरिड और शी इज, म्हणजे मी दुरून पाहून राहिला ती एक मुलगीच आहे, बट समहाऊ जवळजवळ गेल्यावर माहित पडेल की शी वॉज मॅरिड वगैरे. I don't know dude. लेकिन वो लड़का निकला. त्या व्यक्तीने पॅन्ट घातला आहे, मुली पण पॅन्ट घालू शकतात. युजली आता सांगू, मुलामध्ये आणि मुलीमध्ये फरक करणं खूप जास्त. वेट शी उठली आता. ओके, आणि ती चालली आहे शी विथ समवन. हे बघ, वन थिंग इज दॅट मुलीमध्ये कन्फ्युज नको. काही काही मुली नाही का दिसायला खूप भयानक असतात, पण ते ऍक्च्युअल मध्ये ते काही एक प्रकारे खूप साऱ्या, म्हणजे छोटी मुलगी म्हणजे तिचं वय तुझ्यापेक्षा हाफ असेल वगैरे. कारण सांगू म्हणजे लिटरली मुली जर वयात जरी आल्या ना, मुली जस्ट लाईक अबाऊ 16 जरी क्रॉस केली ना, त्या एक प्रकारे फुल फ्लेजेड वुमन दिसतात. मुली त्याचप्रमाणे स्वतःला मेंटेन पण ठेवतात त्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी. यस, मुलांमध्ये नाही का तेवढी हे नसते. म्हणजे जस्ट लाईक आपण कसं, म्हणजे आपल्याला तर डोकंच नसते इन द एंड. म्हणजे जोपर्यंत आपण अबाउट 20 क्रॉस करत नाही, 20 क्रॉस केल्यानंतर थोडं बहुत डोकं यायला लागते, बट तोपर्यंत आपल्याला काही डोकं चालतच नाही लिटरली. मग आपण थोडं चांगलं दिसावं याच्याबद्दल असं फारसं मुलांचं वगैरे असं लक्ष जातच नाही. या म्हणजे करीब 100 करीब 60 मुलं असेल ज्यांचं असं याच्यावर असं चेहऱ्यावर वगैरे आपण दिसतो कसं याच्यावर नाही. हा 40% मुलं वगैरे असतात जे थोडेसे स्वतःच्या चेहऱ्यावर वगैरे. अबाउट 22 क्रॉस केल्यानंतर मग असं फील होतं की चलो आपण जिम मारावं वगैरे. हा, जिम साठी खूप सारे पोरं रेडी असतात. दे आर
म्हणजे इट वॉज लाईक मी रेशो सांगतो की 100 अबोव करीब 90 पुरं वगैरे जिम साठी तयार असतात. काही काही ऍथलेटिक पण असतात. ऍथलेटिक म्हणजे प्रकारे ती मुलगी तर गेली. सो आता काय, आय जस्ट फील रिअली ग्रेट राईट नाव. मला थोडं चांगलं फील होत आहे कारण शी वॉज गॉन. डूड तुला हे शिकावं लागेल यार. हे बघ, वन थिंग इज दॅट, समज जर माझ्यापाशी त्या व्यक्तीबद्दल जेन्युइन काही ना काही काम असेल ना, तर आय विल डू दॅट. पण डूड कोणी कामासाठी वगैरे नाही का असं कोणी हे नाही. तुला हे शिकावंच लागेल. इट्स नॉट, याच्यामध्ये काही चॉईस नाही. यू हॅव टू लर्न टू टॉक टू वुमेन. येस. समजा तू हे करू शकत नाही ना, लिटरली खरंच एक खूप मोठा सेक्टर, एक खूप मोठी गोष्ट तुझ्यापासून हिरावून गेली. म्हणजे जस्ट लाईक तू पेढा खाऊ शकत होता, बट तू हे नाही शिकलं का पेढा खायचा कसा. दॅट्स इट. विचार कर ना तू आता, जस्ट लाईक ओ बॉय, ओ मा, ही वॉज द, कोण आहे ती आहे, गेटिंग रिअली रॉंग. ती मुलगी जी इथं बसून होती ना, मी तिच्याबरोबर बोलून राहिलोय, ती मुलगी होती बिपाशा. हुज बिपाशा? शी वॉज द अभिजित कांबळे नाही का, त्याची बहीण. बॉय, बरं झालं आपण नाही गेलो. लिटरली घराजवळच्या अशा कोणत्या पोरीच्या मागे लागायचं नाही. इट वॉज डेफिनेटली नॉट. बट बहुत बेकार साउंड करता है यार. हाँ, दूसरे शहर में जाओ और फिर तमाशा करो, लेकिन ऐसे घर के आसपास नहीं कि बिल्कुल एकदम शान सुंदर सुशील बनकर रहो यार. हा तर हा, पण माझं म्हणण्याचं बिलकुल तथ्य हे आहे का, इट जस्ट लाईक समज तू मुलीसोबत बोलू शकत नाही ना, तर इट जस्ट लाईक नाही का, तुला पेढा खाऊ, तुझ्यापाशी पेढा होता पण तू पेढा खाल्ला नाही. व्हाय? कारण तुला पेढा खाता आला नाही. व्हाय? कारण तू पेढा खाणं शिकला नाही. येस, इट इज काइंड ऑफ थिंग लाईक दॅट. येस. विचार कर, तू आता कितीचा आहे? 27 रनिंग आहे. ओके, 26 कम्प्लीट, 27 रनिंग आहे. ओके, आता नाही, ऍक्च्युअली 25 रनिंग, 26. तू पुन्हा पुन्हा एज कॅल्क्युलेटर काढू का? हाऊ मेनी टाइम्स आय टोल्ड यू. आपल्यापाशी आहे ना यार, आपल्यापाशी हे बघ, कुठे गेलं आपलं कॅल्क्युलेटर? आपल्या कॅल्क्युलेटर मध्ये सगळंच काय होते, त्याचा एज. ओके, तर डेट ऑफ बर्थ टाक आपली. किती आहे डेट ऑफ बर्थ? आहे 2 सप्टेंबर 1993. ओके, तर माझं 26 कम्प्लीट आहे. ओके बा, 26 कम्प्लीट, 8 महिने 24 डेज, म्हणजे माझं 27 रनिंग. ओके, आणि या सप्टेंबरला माझं 27 कम्प्लीट होईल आणि 28 लागेल. राईट? बिलकुल करेक्ट आहे. याच्यामध्ये काही कन्फ्युज नको. ओके, जो 27 रनिंग आहे आणि यू हॅवंट डन अ सेक्स. विचार कर, हाऊ एम्बॅरेसिंग इज दॅट. हा, आता तू म्हणशील सेक्स काय एक प्रकारे हे अशी एक गोष्ट आहे, अचीवमेंट आहे का? डूड, ये अचीवमेंट है, ये अचीवमेंट है. दॅट इज द थिंग. येस, कारण सांगू, खूप साऱ्या गोष्टी आहे जे आपल्याला नाही का एक्सपिरियन्स केल्यानंतर आपल्याला रिअलाइज होते की त्याचं मिनिंग काय होते. म्हणजे मानून घे की तू एक रोमॅन्टिक पिक्चर पाहत आहे आणि त्याच्यामध्ये नाही का मुलगा मुलीला सोडून देत आहे वगैरे, समथिंग वॉज गोना हॅपन, तर सॅड एंडिंग आहे वगैरे वगैरे. तर नाही का, जे मुलं त्या फेज मधून गेले आहे, म्हणजे त्यांना ब्रेकअप वगैरे या सर्व गोष्टी फील झाल्या आहे, त्या लोकांना नाही का तो मूवी खूप आतमध्ये जाऊन टच करतो यार.
येस. मग ज्यांच्यासोबत अशा काही गोष्टी झालेल्याच नाही आहे, तर त्यांना हा फारसा टच करत नाही. मी असं नाही म्हणत टच करतो, बट एवढा डीप लेवलमध्ये नाही, जे की ज्यांच्यासोबत जे ऑलरेडी झालं आहे त्यांच्या खूप डीप मध्ये जाऊन ते टच करतात. आता मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतो मला प्रॉपरली अंडरस्टँडिंगसाठी. पनू नाही का, राहुलची गर्लफ्रेंड. ओके. तर पनूनी राहुलला डम केलं फॉर आय डोंट नो सम रिझन. ओके. तर त्यामुळे हे गोष्ट आहे 5-6 वर्षा अगोदरची. ओके. तर राहुल खूप डिप्रेस झाला होता आणि ही वॉन्ट टू किल हिमसेल्फ. त्याला म्हणजे तो त्याला असं वाटायचं का माझा जगण्याचा काही उद्देश नाही आणि आता मी मरतो बा. तर हा त्याचा एक प्रकारे म्हणजे त्याला असं काही वाटलंच, काही रसच वाटलं नाही. ही वॉज ट्राय टू डू समथिंग लाईक दॅट. ओके. त्यांनी खूप असं सांगितलं, खूप रडलो वगैरे वगैरे वगैरे. पण मला टॉपिक कधीच कळलं नाही. हा म्हणजे मला असं म्हणजे असं झालं असं ठीक आहे, बट मला असं कधी कळलं नाही का वाय, म्हणजे असं का फील झालं असेल म्हणजे म्हणजे व्हाय क्या हुआ क्या होगा इसका साथ. म्हणजे असं कोणतं डीपली हर्ट होते यार. हे कोणतं हर्ट आहे जे अजूनपर्यंत मी नाही फील केलाय. यही तो फील करना है डूड. राईट. हेच तर एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. म्हणजे कसं आहे की ऍज अ ह्युमन इट काइंड ऑफ टेस्ट ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे तुला सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या. रिलेशनशिप काय असते, ब्रेकअप काय असते, कुठून कुठून कशा गोष्टीने जावं लागते आणि हाऊ विल बी मॅच्युअर्ड. सो या साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागते आणि देन आपण एक प्रॉपर ह्युमन बनतो यार. त्यानंतर आपल्याला साऱ्या गोष्टीची समज येते. या आणि हे डिपेंड करते तुझ्या स्किलवर. म्हणजे समज जर विचार कर, तू मुलीसोबत बोलू शकत नाही. ओके. आणि तू कधी प्रयत्नच केला नाही आणि तुझ्या समोर अशी कोणती मुलगी आलीच नाही, तुझी कोणती गर्लफ्रेंड आलीच नाही. ओके. त्यामुळे तू ब्रेकअप कधी एक्सपिरियन्स केलाच नाही. दॅट्स इट. मग असा मग चेंज झाला काय इट्स, मग याच्यामुळे होईल काय. हा ब्रेकअप नाही झाला, मी हर्ट नाही झालो, मग त्यानंतर अजून काय. खूप सारा म्हणजे ब्रेकअप वाला गॉसिपी मध्ये तू प्रॉपरली सांगू शकणार नाही. ब्रेकअप वाला गॉसिपी मध्ये तू प्रॉपरली सांगू शकणार नाही वगैरे वगैरे. वेल आय विल मॅनेज डूड. या डूड, बट हे असे नाही यार. इट्स नॉट दॅट थिंग. यू हॅव टू डील विथ दिस. म्हणजे तू असा विचार करशील का तुझ्या लाईफ मध्ये जी मुलगी येईल ती फक्त तुझी बायको राहील. ओके. आणि मग तू बायको सोबत काय ब्रेकअप करशील. त्या बायको मध्ये ब्रेकअप वाला फॅक्टर नसतो. या डूड यही चीज होती है यार. म्हणजे कसं आहे मी कसं आय वॉज रिअली जेलस अबाउट ऑल दोज पीपल हु आर ऑन माय एज आणि दे आर मोर सक्सेसफुल दॅन मी. सो आय वॉज रिअली जेलस. येस. म्हणजे हे एक व्यक्ती घे अमेरिकेतले, म्हणजे माझ्या एजचे मुलं आहे, ते माझ्या एज मध्ये का नाही करत यार. ते वर्ल्ड टूर करतात, ते ऐकतात वगैरे. इट्स डन सो मच थिंग. ते खूप काही करतात. या आणि खूप पैसे पण कमवतात. पण तू यापैकी असं काहीच करत नाही. सो विचार कर हाऊ बॅड इज दिस. डूड मला असं वाटतं यार, मी जेव्हा नाही का या फेज मध्ये जाईन म्हणजे मुंबईमध्ये वगैरे, तर माझ्यासोबत या साऱ्या गोष्टी होईल तर तेव्हा मी लिसन डूड. हे बघ, वन थिंग इज दॅट की या साऱ्या गोष्टीसाठी म्हणजे मुलींचा कॉन्टॅक्ट घेण्यासाठी आपल्याला मुलींचं ऍटलीस्ट सराउंडिंग तरी पाहिजे. या म्हणजे एवढं तर म्हणू शकते ना की तुला पाणी प्यायचं आहे, बट तू खाली ग्लासात कसं काय पाणी पिशील. तुला त्यात पाणी तर भरावं लागेल ना, त्यानंतर तू पाणी पिशील ना. हा एक ट्रू फॅक्ट आहे ना. राईट.
तर तुझ्या लाईफ मध्ये पाणी होतच कुठे? लिटरली सांग. व्हेन सांग बरं केव्हा होतं पाणी? लिटरली हे बघ, मी सांगतो 10th स्टँडर्ड पर्यंत होतं. या 10th स्टँडर्ड पर्यंत थोडी बहुत मुली कॉन्टॅक्ट मध्ये असायच्या आणि त्यावेळी जेवढं काही कॉन्टॅक्ट व्हायचं इट वॉज गुड. ओके. 10th स्टँडर्ड सॉरी 12th स्टँडर्ड पण पकडून घे. 12th स्टँडर्ड पर्यंत. 12th स्टँडर्ड पासून जसं मी बाहेर निघालो, ओके, त्यानंतर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणतेच मुली आले नाही, कुणीच नाही. ओके. मी इकडे आपलं नागठाणा मध्ये पॉलिटेक्निक मध्ये ऍडमिशन घेतली. ओके. आणि त्या नागठाणा पॉलिटेक्निक मध्ये मुली कोणीच नाही. लिटरली येस. म्हणजे 100 मुले असेल तर 100 मुलांमागे 5 मुली असेल. या होल कॉलेजमध्ये मॅक्स टू मॅक्स 15 ते 20 मुली. दॅट्स इट. होल कॉलेजमध्ये ओनली 15 ते 20 मुली. येस. आणि कॉलेज असं काही खूप मोठं नव्हतं. लिटरली त्या कॉलेजमध्ये असे स्टुडंट यायचे जे स्टुडंट ओनली जॉब करतात आणि त्याच्यानंतर पैसे डिग्री करतात. राईट. तर मुलांची पण संख्या कमी होती. आणि मोस्ट ऑफ द इयर माझं बॅकलॉग मध्ये होते सब्जेक्ट, डीसी होते, तर मोस्ट ऑफ द घरीच गेले. तसे कोणत्या मुलींचा कॉन्टॅक्ट आलाच नाही. या खरंच आलाच नाही. आणि जेवढं काय कॉन्टॅक्ट होतं ते आपल्या मित्रांसोबत. ओके. मग विचार कर ना, मग व्हेन डिड आय थिंक की असं काय आलं म्हणून? काहीच नाही आलं ना. त्यानंतर मग मी खापर खेळायला गेलो तर डूळ इथे त्याच्यापेक्षा वर्ष. त्याच्यानंतर मग मी नागपूरला आलो आणि नागपूरला आल्यानंतर मग इथे सगळे मुलंच आहे लिटरली. सो आय कुड से दॅट की माझ्यासमोर असं कोणतं पाणी होतच नाही की मला असं वाटेल की पाणी प्यावं बा. राईट. म्हणजे माझं असं सराउंडिंगच नव्हतं ना या सगळ्या गोष्टीसाठी. बट मला असं वाटतंय की जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाईल तर तेव्हा या साऱ्या गोष्टी माझ्यासोबत होईल. या म्हणजे मुलींचा कॉन्टॅक्ट राहील, देन मग वाटेल त्या गोष्टी होईल. या म्हणजे पब मध्ये जाणं, कॉन्टॅक्ट करणं वगैरे वगैरे. तेव्हा मला असं वाटतं की मी तेव्हा या साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करेल. बट टिल देन इट वोंट बी हॅपन लाईक दॅट. या भाई अरे लिसन, आता मी मुंबईला असतो यार. खरंच एक कोरोना नसतं ना, लिटरली मी मुंबईला असतो आज. या आणि मी काही ना काहीतरी डेव्हलपमेंट केली असती या स्टेजवर राईट नाव. या हा थोडीशी कठीण परिस्थिती असती, खायला थोडस कमी असतं, बट लिटरली मी काही ना काहीतरी केलं असतं यार. म्हणजे माझे काही ना काहीतरी अचिव्हमेंट झाले असते की मी या प्रोडक्शन हाऊस मध्ये गेलो असतो आणि इथे थोडस कॉन्टॅक्ट केला असता. समहाऊ कुठून तरी कॉन्टॅक्ट आला असता. या मी असं नाही मला काम भेटलं असतं, बट या समहाऊ कुठून तरी कॉन्टॅक्ट आला असता. आय विल डू इट, आय विल फाइंड इट. येस. असं आहे यार. जोपर्यंत कोरोनामुळे नाही का इट वॉज बहुत साऱ्या गोष्टी डिले केल्या यार. बहुत साऱ्या गोष्टी म्हणजे मनाची स्थिती, त्यानंतर तिथून आता कसं या लॉकडाऊन पासून आता बाहेर निघणं आणि तिथून मग जॉबवर जाणं, याच पर्टिक्युलर स्टेजला कम्प्लीट करण्यासाठी मला ऍटलिस्ट तरी 1 किंवा 2 महिना लागेल. आणि त्याच्यानंतर मग ते फिल्म मेकिंग वाला भूत तयार करणं आणि त्याच्यानंतर मग त्याच्याबद्दल विचार करणं आणि त्याच्यानंतर बहुत मोठी जर्नी आहे, बहुत मोठी जर्नी. मला वाटते की हे होऊन जाईल, बट इट वॉज नॉट यार. कारण खूप काही करायचं आहे लिटरली. मी खरंच सांगतो, बहुत काही करायचं आहे. समज जर मी प्रॅक्टिकली विचार करतो आणि समज जर असं बोलतोय जरी म्हणलं ना, तर सांगू मला ऍक्च्युअली काय करायला लागेल. समज जर मी बॉम्बेला गेलो, राहण्याची सुविधा केली, ठीक आहे, राहायला पण गेलो. त्याच्यानंतरही मला खूप सारे असे कॉन्टॅक्ट आहे जे ऑनलाईन शोधावं लागेल, त्यांच्या प्रोडक्शन मध्ये जावं लागेल आणि मग त्यांना असं म्हणावं लागेल
की माझा असं असं इंटरेस्ट आहे वगैरे वगैरे. मग ते विचारून तू अगोदर काही काम केलंय का, किंवा याबद्दलची काही डिग्री वगैरे घेतली आहे का, समथिंग कोणत्या स्कूलमध्ये वगैरे. माझ्यापाशी काहीच सर्टिफिकेट नाही, काही नाही. या कोणतं सांगू, मला असं वाटतं लिटरली येस, वन थिंग इज दॅट, ओके, की हे सगळे रूल रेग्युलेशन वगैरे हे आपल्या ठिकाणी आहे. येस, बट जेव्हा असं मनातून वाटते ना की आपण त्याच्यासाठी बनलेलो आहे, डुडू, लिटरली आय एम टेलिंग यू की तिथे गेल्यावर तुला अशी फारशी अडचण नाही होणार. येस, कारण सांगू, ते तुझी डेस्टिनी आहे. तुला ते भेटणं त्या डेस्टिनीचं एक प्रकारे म्हणजे त्याची ती डेस्टिनी आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीला तुझ्यापर्यंत येणं हे फिल्म इंडस्ट्री डेस्टिनी आहे लिटरली. म्हणजे हे त्याच, हाऊ डू यू से समथिंग लाईक दॅट. म्हणजे लाईक मला इंजिनिअरिंग बनायचं आहे, बट इट जस्ट लाईक मेरे को इंजिनिअरिंग साठी माझ्यापाशी पैसा नाही, समथिंग लाईक दॅट. तो इंजिनिअरिंग मेरे पास आएगी. सो ये कहाँ का लॉजिक है यार, कहाँ से निकल के आए डूड. इट वॉज लाईक दॅट. या तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे, यू जस्ट हॅव टू गो टू, आणि बस पाण्यात उडी मार, दॅट्स इट. तू पाण्यात उडी मार, डेफिनेटली यू कॅन स्विम डूड. कारण तुझ्यामध्ये आहे ते क्वालिटी, लिटरली खरंच आय कॅन फील दिस थिंग. कारण जेव्हा तू फिल्म पाहते तेव्हा तू क्लिअरली रिअलाइज करते कोणता शॉट घेतला आहे, कोणत्या सीन साठी कोणता शॉट घेतला, कोणत्या डायलॉग साठी कोणता शॉट घेतला आहे. तू या साऱ्या गोष्टी डोक्यात इमॅजिन करते ड्युरिंग दी वॉचिंग मूवी. लिटरली तुला कळते व्हॉट इज लाईट आहे, कशाप्रमाणे कुठून कॅमेरा अँगल घेतलाय, हे तुला माहित पडते ना. सो दॅट मीन्स समथिंग. येस, दॅट इज. असं 85 एपिसोड थोडंसं रेकॉर्ड केलं, बोललो ना, थोडंसं बरं वाटतं. आय जस्ट म्हणजे थोडंसं एकदम लाईट वाटते, हलकंसं थोडंसं. म्हणजे आपण बोललो स्वतः सोबत वगैरे, इट वॉज गुड. माहित ना लोक कसे काय सर्वाइव्ह करतात विदाऊट एनी, म्हणजे म्हणजे खूप काही बोलायचं तर असते त्यांच्यापाशी, असं नाही का खूप काही बोलायचं नाही राहतं, पण ते बोलू शकत नाही. म्हणजे ते नेहमी ट्रॅप होऊन जातात फॉर सम रिझन, किंवा ट्रॅप होऊन जातात ते कोणी नसले, अलोन असले तेव्हा. आय डोंट नो हाऊ दे मॅनेज डूड. येस, बट मी कसं नाही, माझ्या मनात आलं मी पूर्ण 85 एपिसोड मध्ये ओकून टाकतो. ऍक्च्युली जे लोक नाही का असे प्रकारे, म्हणजे म्हणजे असं नाही, म्हणजे माझ्या मनामध्ये जे विचार येतात ना, सेम त्यांच्या मनामध्ये पण विचार येतात. त्यांना पण वाटते की आपण पण आपल्या गोष्टी कोणाला तरी सांगावं. यस, सो ते नेहमी कोण ना कोणीतरी बकरा शोधतात की हा चलो ये है, अब इसको बताएंगे, अब इसको बताएंगे ऑल दिस थिंग्स. ओके, they always try to find that some guy कि ये मेरी बात सुनेगा. ओके, आणि they always, yeah, that's it. Yes, but माझ्या कंडिशन मध्ये असं नाही. आय डोंट नीड अ गाय, आय डोंट नीड अ पर्सन टू टॉक टू माय फिलिंग्स. आता